क्षमा असावी. बहुधा आत्ता थोडंसं त्या काहीतरी आलेल्यामधल्या डिस्कनेक्टमुळे फोन आल्यामुळे कट झाला. मला अनेक सत्पुरुषांचा सहवास अनेक अनेक वेळेला मिळाला. माझ्या आयुष्यात मला जेवढे सद्गुरू जेवढे सत्पुरुष भेटले त्या सर्वांना मी साष्टांग दंडवत करतो. आत्ताच अगदी काही काळापूर्वी म्हणजे मागील महिन्यामध्येच माझी अनुभूती ग्रुप स्थापना ज्यांनी केली त्या अनेक त्या सगळ्या भक्त परिवाराचे सद्गुरू काका महाराजांची सुद्धा भेट झाली. काका महाराजांनी मला त्यांच्या पहिल्याच भेटीमध्ये मला खूप विलक्षण पद्धतीचे अनुभव दिले. हे सगळे सत्पुरुष असतात ना, हे सगळे या परमतत्वाला इतके कनेक्ट असतात की ठाई ठाई प्रचिती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी येते. मग काका महाराज सुद्धा त्याला अपवाद नाहीत. काका महाराजांच्या रूपाने एक सुद्धा चालतं बोलतं परब्रह्म पुण्यामध्ये वावरतंय. माझी त्यांची खूप इतक्या वर्षात त्यांची माझी भेट झाली नव्हती आणि ती या निमित्ताने झाली. त्यांच्या विलक्षण भेटीच्या अनेक घटना मला सांगायला आवडतील, पण त्या मला डिस्क्लोज करायला नको वाटतात या क्षणाला. कदाचित मला ती वेळ आली तर मी सांगून सुद्धा जाईन. माझ्या सर्व गुरुतत्व मानणाऱ्या सर्व माझ्या भक्त परिवारांना मी मनापासून सांगतो की सत्पुरुषांचा सहवास मिळणं हे तुमच्या अनेक जन्मांची पुण्याई फलद्रूप होते, तेव्हाच या घटना घडायला लागतात. माझा गेले 25-27 वर्षाचा सतत चाललेला चित्रकलेचा प्रवास, मी रोज 16-18 तास सतत केलेलं काम आणि त्यामुळे डोळ्यांवरती पडलेला भयंकर ताण, यामुळे मला गेल्या 3 वर्षापासून डोळ्यांच्या ड्रायनेसचा खूप त्रास होतोय. म्हणजे मला ड्रायनेस ऑफ आईज हा नावा जो सिम्पटम असतो, म्हणजे डोळे अतिशय कोरडे होणं आणि डोळ्यामध्ये असे रेषा आल्यासारख्या, खूप अशा डोळ्यांमध्ये रेषा म्हणजे डोळ्याला केस चिकटल्या असल्यासारखं बुबुळाला वाटल्यामुळे असे डोळ्यापुढे डस्ट आली आहे इतके तुमच्या पुढे डोळ्यापुढे असे येतात आणि त्यामुळे धुसर दिसणं. आता विचार करा की मला रोज सद्गुरू तत्वाच्या अनेक सद्गुरूंची चित्र मला करायची असतात कॅनव्हासवर, आणि त्यातला डोळे काढणं ही किती विलक्षण घटना असते. आणि त्या डोळे काढण्यासाठी प्रत्येक चित्रकार म्हणजे ते सद्गुरूंचे डोळे असावेत ना तर कुठले पोर्ट्रेटमधले डोळे काढण्यासाठी चित्रकलेची पूर्ण ताकद किंवा त्याची क्षमता सगळी पणाला लावतो आणि ते जिवंतपणा आणण्यासाठी त्याच्या प्रयत्नात असतो. मला जेव्हा डोळ्याचा त्रास सुरू झाला, साधारणपणे मला आठवते त्यातला खरा त्रास माझा वाढला तो 9 जानेवारी 2020 आणि 13 जानेवारी 2020ला पुण्यामध्ये पादुका सोहळ्याचा कार्यक्रम असायचा. त्या दरम्यान त्याच्याबरोबर 4-5 दिवस आधी माझ्या डोळ्याचा त्रास इतका वाढला की सुरुवातीला मला त्याच्या आधी जेव्हा 1-1.5 वर्षापूर्वी त्रास झाला तेव्हा असं होतं की डोळ्याला काहीतरी केस चिकटला आहे म्हणून मी सारखे डोळे धुण्याचं की पापणीचाच केस डोळ्यात कुठेतरी गेला असेल. पण नंतर लक्षात आलं की ते धुवून जात नाही आणि काहीतरी डोळ्यातच आतमध्ये तसं जाणवत आहे केस आल्यासारखं. आणि नंतर 1-1.5 वर्षांतर माझ्या उजव्या डोळ्याला पण तसंच व्हायला लागलं, पण ते खूप जास्त प्रमाणात होतं आणि चष्म्याच्या काचेला धूळ लागल्यानंतर जसं दिसतं तसं मला दिसायला लागलं. आणि ही घटना होती 9 जानेवारी 2020 मधली. आणि मी त्या क्षणाला मात्र मी खूप घाबरून गेलो होतो आणि कुठेतरी मनोमन महाराजांना प्रार्थना केली की तुम्ही माझ्या शरीरातल्या कुठल्याही अवयवाला, कुठेही माझ्या शरीराला त्रास झाला मी तुमच्याकडे कधी हट्ट करणार नाही किंवा कुठल्या प्रकारच्या माझ्या त्रास बरा होण्यासाठी मी तुम्हाला प्रार्थना करणार नाही. पण तुम्ही माझ्या डोळ्यांना जर हे दिलात आणि डोळे जर माझे हिसकावून घेतले तर मी तुमचं काम करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही काहीही करा
पण माझे डोळे सांभाळा, माझ्या डोळ्यांना तुम्ही इजा होऊ देऊ नका. आणि तो ड्रायनेस ऑफ आईज नावाचा जो सिम्पटम असतो, त्याच्या डोळ्याच्या बुबुळावरती तुम्हाला डस्ट आल्यासारखं, डस्ट लागल्यासारखं, चष्म्यावरती जर डस्ट लागली तर कसं दिसेल तसं दिसायला लागतं आणि ब्लड दिसायला लागतं. आणि हा इतका भयंकर सिम्पटम मला मागं लागला आणि त्यावेळेला मी खरंच मनोमन घाबरलो की मला माझ्या महाराजांचं चित्र काढता येणार नाही. आणि या कल्पनेनेच माझा जीव खरंच म्हणजे मला अजून तो दिवस आठवतो की माझी स्थिती काय झाली होती. आणि त्यानंतर मात्र मी खरंच महाराजांना मनोभावे शरण गेलो की तुम्ही मला माझी सगळी परीक्षा घ्या, पण माझे डोळे सांभाळा. आणि त्यानंतर एक अशी घटना माझ्या आयुष्यात घडली की असंच अनुभूती ग्रुपवरती पोस्ट केलेले जे माझे बाकीचे व्हिडिओ जे यूट्यूबवरती या सगळ्या अनुभूती परिवाराने जे पोस्ट केलेत ते यूट्यूबवरती पाहिले. व्हिडिओ पाहून माझ्याकडे एक सद्गृहस्थ माझ्याकडे आले आणि हिंदुस्तान ॲग्रो कंपनीचे ते ओनर आहेत आणि त्यांच्या काही एका कामासाठी ते माझ्याकडे आले आणि ते म्हणले की तुमच्या अनुभूतीवरचे ग्रुपवरचे सगळे व्हिडिओ मी बघितले आणि मी खूप भारावून गेलो होतो. मला वाटलं की तुमची भेट घ्यावी आणि माझं खूप दिवस एक अडलेलं काम आहे, ते तुमच्या माध्यमातून झालं तर होईल असं मनापासून मला वाटतं, म्हणून मी तुमच्यापर्यंत पोचलो आहे. आणि ते माझ्यापर्यंत पोचले. आमच्या पहिल्या दिवशी खूप छान गप्पा माझ्या घरामध्ये रमल्या. मग बोलता बोलता त्यांनी मला ते सांगितलं की माझे असे एक काम माझं अडकलं आहे 7 वर्षापासून आणि ते झालं तर मला महाराजांच्या विषयीचा हे वाढेल. आणि काहीतरी अशी घटना झाली की मी बोलायला आणि ते व्हायला त्या 2-3 दिवसाचं हे पडलं आणि त्याच्यानंतर त्यांचा माझ्यावरती कुठेतरी एक प्रेम उत्पन्न झालं आणि त्याच्यातनं त्यांनी मला खूप हात धुवून मागं लागले की तुम्ही माझ्या कंपनीच्या पॅनलवरती या ट्रस्टी म्हणून. आणि मला ते खूप अजिबात मान्य नव्हतं. मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला मित्र म्हणून मला पाहिजे तेवढं एक तुम्ही खूप वयाने सिनियर आहात आणि मला जेवढं मनापासून करता येईल तेवढं मी तुमच्यासाठी करीन. मार्गदर्शन नाही, जे आपल्याला नेहमीचे येणारे अनुभव असतात ते तुमच्याशी शेअर करीन, त्याच्यातनं काही आपल्याला एकमेकांना उत्तरं सापडतील. पण ते हट्टाला पेटले. मग शेवटी त्यांच्यावरच अक्कलकोटला जायचा योग आला. आणि त्या अक्कलकोटच्या भेटीत असताना हे माझं वाढलेलं डोळ्याचं दुखणं, म्हणजे मला डोळ्यांचं ड्रायनेस आईजचं सिम्पटम इतकं वाढलं होतं की त्यावेळेला मात्र मी मनोमन घाबरलो होतो. आणि अक्कलकोटला जेव्हा गेलो तर अक्कलकोटला असताना अक्कलकोटच्या धनंजय गुरुजींनी मला अभिषेकाच्या वेळेला सकाळी महाराजांना प्रसाद दाखवतात आणि त्याच्या आधी वस्त्रपूजा असते, वस्त्रालंकार पूजा असते. तर वस्त्रालंकार पूजा होती म्हणून मला ते म्हणले की शेखरजी तुम्ही माझ्याबरोबर आज म्हणले वस्त्रालंकार पूजेला आतमध्ये चला. आता खरं हे माझं मी नम्रपणे सांगतो की हे माझं भाग्य होतं की गुरुजींनी मला आतमध्ये नेलं. आणि मी आतमध्ये गाभाऱ्यामध्ये हात जोडून उभा होतो की आपल्याला ती सगळी वस्त्रालंकार पूजा अगदी जवळनं बघायला मिळते. आणि मनामध्ये महाराजांना अत्यंत मनातनं प्रार्थना करत होतो की महाराज हे माझ्या डोळ्याला जे काय त्रास होतोय आणि जे काय डोळ्याला असे काही धुरकट दिसतंय, डोळ्याच्या पुढे असे केस चिकटल्यासारखे येत आहेत, डस्ट लागल्यासारखं दिसतंय, ज्याच्यामुळे मी तुमचे डोळे काढू शकत नाहीये. आणि मला तुम्ही सांभाळा, मला माझ्या या डोळ्यांना पूर्ववत करा किंवा मला डोळ्यांना शक्ती द्या की जेणेकरून मी तुमचं काम करू शकेन. त्याच्यात अडथळा आणू नका. आणि मी अत्यंत मनोभावे अत्यंत शरणागत भावाने महाराजांना पुन्हा पुन्हा धावा करून सांगत होतो. आणि धनंजय गुरुजी ज्याला महाराजांची ती वस्त्रालंकार पूजा करत होते तर तिथे महाराजांच्या मुखवट्याला डोळे लावलेले असतात. म्हणजे ते डोळे, त्या डोळ्यांची पण एक विलक्षण कथा आहे ती मला नंतर धनंजय गुरुजींनीच सांगितली. ते जे डोळे आहेत ते अक्कलकोटच्या राजेसाहेबांनी महाराजांनी ज्यावेळेला समाधी घेतली त्यावेळेला ते डोळे तिथे अर्पण केलेले आहेत. तर ते डोळे मुखवट्याला लावत असले जे डोळे लावत जिथे लावलेले होते ते वस्त्रालंकार पूजा सजवत असताना, म्हणजे महाराजांच्या अंगावर वस्त्र चढवत असताना
त्यातला एक डोळा निघाला आणि खाली खालच्या फुलांमधनं त्याचे ते पुढच्या बाजूला खाली एक पन्हाळ आहे की जे बाहेरच्या गोमुखाकडे जातं, तिथे कुठेतरी तो येऊन खाली पडला. आणि तो डोळा जेव्हा पडला तेव्हा मला गुरुजी पटकन म्हणले, शेखरजी जरा तो डोळा कुठे आहे बघा म्हणले, कुठं पडलाय. आणि त्या खाली सगळे निर्माल्य होतं, अनेक गोष्टी तिथे होत्या पूजेच्या साहित्याच्या. मला तिथे त्या पन्हाळ्यामध्ये तो डोळा दिसला. मी तो उचलला आणि माझ्या हातात असा अलगद घेतला आणि महाराजांचा डोळा माझ्या हातात होता. आणि गुरुजींचं ते नंतर ती सगळी वस्त्राची पूजा चालू झाली आणि साधारण 20-25 मिनटं महाराजांचा तो एकच डोळा माझ्या हातामध्ये होता. आणि माझ्या मनामध्ये मात्र तो भाव उत्पन्न झालेला होता की महाराज, की तुमचे डोळे माझे डोळे इतके आत्ता ड्रायनेस ऑफ आईजमुळे मला तुमचे डोळे करता येत नाहीये आणि आता तुम्ही तुमचाच डोळा माझ्या हातात दिलाय. तर मी असं माझ्या मनात कुठेतरी असा भाव उत्पन्न होत होता की जणू काही महाराज म्हणतात तुझ्या हातात माझे डोळे आहेत. आणि ते भाव माझ्या मनात जसे उत्पन्न होत होते ना, माझ्या डोळ्यातनं घळा 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 पाणी आलं आणि ते पाणी माझ्या हातातल्या महाराजांच्या डोळ्यावर पडलं. आणि खरंच तुम्हाला सांगतो की मी तो भाव माझा काय असेल मला माहिती नाही, पण त्यावेळेला माझ्या मनात असं आलं की ज्या महाराजांचे डोळे मी रोज चित्रात काढतो, आज त्यांचे डोळे त्यांनी माझ्या हातात दिलेत. आणि एका विलक्षण भावाने मी महाराजांशी इतका तादात्म्य पावलो होतो. आणि त्या क्षणाला माझ्या मनात असं येऊन गेलं की महाराज म्हणतात की बाळा, तुझ्याच हातात माझे डोळे दिलेत. म्हणजे तुझ्या डोळ्याला काही होऊ देत तरी आमचे डोळे तुझ्याच हातात आहेत. आणि मला ती भाव समाधी खरोखर लागली होती. माझ्या डोळ्यात घळाघळा पाणी येत होतं. गुरुजींची पूजा संपत आली होती आणि मी तो डोळा फक्त माझ्या डोळ्यांनी बघत होतो की अरे हे काय, म्हटलं हा काय अनुभूतीचा प्रकार समजावा की महाराजांनी जणू काही माझ्या हातात डोळा ठेवून सांगितलं की तुझ्याच हातात माझे डोळे आहेत. आणि पुढच्या मिनिटाला गुरुजी मला म्हणले, शेखरजी तो डोळा इकडे द्या. आणि तो डोळा घेतला आणि मुखवट्याला लावला. मी महाराजांच्या पुढे हात जोडले आणि माझ्या मनात फक्त एवढं स्पर्शून गेलं की आता त्या डोळ्याच्या पुढे ते केस येऊ देत, ते डस्ट आल्यासारखे कुठले पार्ट येऊ देत, महाराजांचे डोळे माझे बिघडणार नाहीत. आणि मी अगदी नक्की खात्रीने सांगेन की माझ्या मागच्या 3 वर्षात माझे डोळ्याचा त्रास सुरू झाल्यापासून माझ्या स्वामींच्या डोळ्यातलं तेज अत्यंत विलक्षण तिथे अजून वाढलंय. आणि हे अजून वाढलेलं मला स्वतःला जाणवतं की मला कळतं की माझ्या डोळ्यांची आता काय स्थिती आहे, काय मला त्रास होतो डोळ्यांचा. पण डोळे काढताना मला यत्किंचित त्रास होत नाही. डोळे काढताना माझ्या डोळ्याची कुठे दृष्टी महाराजांची करताना ती कुठेही असं मला भावच येत नाही की माझ्या डोळ्यातला मी कुठेतरी कमी पडतोय. आणि मग गुरुतत्वातल्या ह्या सर्व सत्पुरुषांची चित्र जेव्हा करायला येतात, मग त्याच्यामध्ये सगळ्यांचीच नरसिंह सरस्वतींची केली आहेत, श्रीपादांची केली आहेत, अनेक संत सत्पुरुषांची केली आहेत, अवतारी सत्पुरुषांची तर जवळपास माझ्याकडे सगळ्या सत्पुरुषांची माझ्याकडनं कुठल्या ना कुठल्या तरी मार्गातनं चित्र चालूच आहेत. आणि मग त्या अक्कलकोटच्या यात्रेमध्ये मला महाराजांनी जणू काही सांगितलं की बाळा, हे माझे डोळे तुझ्या हातात दिलेले आहेत, तू आहेस तोपर्यंत तुझ्या डोळ्यांना काही होऊ देत, तुझ्याच हातातनं आमचे डोळे तयार होतील. आणि त्या विलक्षण ती शक्ती माझ्याकडनं करून घेते. ह्यासाठी सुद्धा मी फक्त आणि फक्त आणि फक्त माझ्या स्वामी महाराजांना त्यांच्या अनंत जन्मात त्यांच्या ऋणात राहीन. 3 वर्षापूर्वी मला शोल्डर इंजुरी झाली गाडी स्किड झाल्यानंतर. आणि गाडी स्किड झाल्यानंतर जी शोल्डर इंजुरी झाली, त्या शोल्डर इंजुरीमध्ये माझ्या डाव्या खांद्याचं जे कॉलर बोन होतं ते पूर्ण ब्रेक झालं. आणि ते अगदी एंडिंग साईडला ब्रेक झाल्यामुळे ऑपरेशन करण्यासाठी पण खूप कठीण पद्धतीच्या ऑपरेशनला मला सामोरं जावं लागलं. जवळपास 3-3.5 तास चाललेली सर्जरी होती. सर्जरीला जाताना थोडासा मी मनातनं खूप घाबरलेलो होतो. फक्त मी एकच केलं, मी सर्जरीला जाताना महाराजांचं स्मरण केलं आणि महाराजांना सांगितलं की मी तुमच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहतो आणि माझी सर्जरी
त्या डॉक्टरच्या माध्यमातून तुम्हीच करा. म्हणजे सर्जरी मार्गी लागली. सर्जरी होऊन मला डिस्चार्ज होऊन मला जेमतेम 2-3 दिवस फक्त मिळाले होते. आणि त्या तिसऱ्या दिवशी माझ्याकडे सह्याद्री गणपती मंडळ मुंबई चेंबूरचं, तिथल्या गणपती मंडळाची काही तरुण मंडळी माझ्याकडे आली होती. ते म्हणले की आम्ही दादा यावर्षी स्वामींच्या मठाचा देखावा करतोय आणि आमची इच्छा आहे की आमच्या मठाच्या या देखाव्यामध्ये तुमच्या हातनं चित्र व्हावीत. आणि मी त्यांना सांगितलं की माझी शोल्डर इंजुरी झाली आहे आणि मला डिस्चार्ज मिळून अजून 2 दिवस पण झाले नाही आहेत. मला 3 आठवड्याची सक्त विश्रांती सांगितली आहे. तर खरं तर म्हटलं मला हे कठीण आहे, पण ते माझ्या सगळेजण हात धुवून मागे लागले की दादा एक चित्र तरी करा. मी त्यांना म्हटलं अरे मला काल डिस्चार्ज मिळाला आहे, आज तुम्ही मला चित्र करायला सांगताय. म्हटलं कधी पाहिजेत? तर त्यांनी मला सांगितलं की आजपासून 3 आठवड्यांनी म्हटले गणपती उत्सव आहे आणि उत्सवासाठी ही चित्र पाहिजेत आणि 6 चित्र पाहिजेत आम्हाला, त्यातलं एक तरी तुम्ही करा. मी म्हटलं 1 केली काय आणि 6 केली काय, मला शेवटी काढायचं का नाही हा फक्त माझ्यासाठी हे आहे. मला विश्रांती हवी आहे म्हणून म्हटलं मी करत नाही आहे. ते हट्टाला पेटले. ते म्हणे 1 तरी करा. म्हटलं तर असं नाही, म्हटलं करायची तर मी 6ही करेन. म्हटलं नुसतं 1 चित्र करायची ते करणारे स्वामी आहेत म्हटलं शेवटी. आणि मी 6च्या 6 चित्रासाठी त्यांना होकार दिला. आणि सह्याद्री गणपती मंडळ चेंबूर त्यांना 3 आठवड्यांनी चित्र पाहिजे होती. 6 फूट बाय 4 फूट उंचीची 6 चित्र माझ्याकडनं फक्त 14 दिवसात पूर्ण झाली. हे आपल्याकडनं कसं होऊ शकतं हे आपण करूच शकत नाही. जेव्हा तुम्ही शरणागत भाव विलक्षण पद्धतीने वाढवताना तेव्हा ती शक्ती तुमच्याकडनं ते काम करून घेते. ती चित्र कशी झाली आज मी आठवायला गेलो ना तर मला अजून तुम्हाला सांगतो की ऑपरेशन झालेला पार्ट माझा ट्रिमेंडस पेन करत होता. ती हिलिंग पूर्ण झालेलं नव्हतं. मी माझ्या खांद्यावरती माझ्याकडे 4 आईस बॅग ठेवलेल्या होत्या. त्या आईस बॅग फ्रीजमध्ये ठेवायच्या. दर अर्ध्या पाऊण 1 तासाने ती आईस बॅग असायची ती वितळायची पाण्याची. ती वितळली की ती डीप फ्रीजमध्ये ठेवायची, दुसरी खांद्यावरती ठेवायची. असं करत मी माझं काम चालू ठेवलं. 14 दिवसात माझी 6x4ची 6 मुठ्ठी पेंटिंग माझ्या हातनं पूर्ण झाली. चेंबूरच्या मठामध्ये लागली. हे आपण कामच करत नाही. हल्ली तो भाव माझ्यात खूप विलक्षण पद्धतीने बळावायला लागला की सुरुवातीला तरी वाटायचं मला की चित्र माझ्या हात नव्हतं आहेत, मी काढतोय. त्याच्यात त्या मी नावाच्या कुठल्या तरी एका अहंकाराचं त्याला अनुमोदन होतं की चित्र मी काढतोय. पण मागच्या 2-3 वर्षात मी जे काही माझ्या कॉलरबोन इंजुरीनंतर मला पित्ताचा खूप त्रास झाला. मी सांगू शकत नाही की काय मला सलग 7 महिने झोप नव्हती. त्याच्यात माझं प्रचंड वजन उतरलं. त्या 7 महिने झोप नसल्यामुळे माझा तो ड्रायनेस ऑफ आयचा सिम्पटम खूप जास्त वाढला. आणि मग त्या 9 जानेवारी 2020च्या त्या याच्यामध्ये मला आठवतं की तो सिम्पटम वाढल्यामुळे इतका ड्रायनेस आला. आणि मग मी महाराजांना मनोमन प्रार्थना केली की मला तुमचं चित्र करताना, तुमचे डोळे काढताना मला व्यत्यय येऊ देऊ नका. मी माझ्या कुठल्याही शारीरिक आजाराबद्दल किंवा माझ्या कुठल्याही आर्थिक, शारीरिक, मानसिक कुठल्याही गरजेबद्दल मी तुमच्याकडे कधी काही मागत नाही, मागणार नाही. पण माझ्या डोळ्यांना फक्त तुम्ही सांभाळा की जेणेकरून तुमचे डोळे काढताना माझ्या चित्रांमध्ये कुठेही कमतरता येऊ नये. आणि महाराजांनी माझी आत्ता ती काळजी पूर्ण घेतली. मी खात्रीने सांगू शकतो की माझ्या डोळ्याचा आत्ता हा त्रास असून सुद्धा माझ्या आत्ता चाललेल्या चित्रांमध्ये मला कुठेही डोळे काढताना त्रास होत नाही. ते डोळे साक्षात महाराज माझ्याकडनं करून घेतात. हा माझा अत्यंत श्रद्धाभाव आहे, माझा नम्र भाव आहे. त्यामुळेच मी चित्राची सही करताना सुद्धा महाराजांची क्षमा मागतो आणि सांगतो की ही सही करतोय ते फक्त माझं घर चालवण्यासाठी किंवा माझं पोट त्याच्यावरती विसंबून आहे म्हणून ही सही करताना फक्त मी माझी सही करतोय, पण अधिकार मात्र पूर्ण तुमचा आहे. अक्कलकोटला 98 सालापासून मी अनेक वर्ष जातोय. अनेक अनुभव अक्कलकोट आणि अक्कलकोटचे अनुभव किती सांगू तितके थोडे. मी अक्कलकोटला जायला लागलो तेव्हापासून एक
मला सवय लावून घेतली होती की अक्कलकोटला वर्षातनं एकदा तरी अक्कलकोटच्या समाधीला 1000 प्रदक्षिणा करायच्या. मी 16-17 वर्षाच्या प्रदक्षिणा अत्यंत नेमाने नेटाने केल्या. शारीरिक मानसिक तुमचं सगळी ताकद पणाला लागते आणि ती केवळ महाराजांची इच्छा असेल तरच प्रदक्षिणा होऊ शकतात, हे पण मी नक्की सांगतो. आपली ताकद नाही. ह्या 1000 प्रदक्षिणा अक्कलकोट समाधीला करायला साधारणपणे मला 8.5-9 तास लागायचे प्रत्येक वेळेला. एकदा दोनदा मला 10-10.5 तास पण लागलेत. प्रदक्षिणा महात्म्य हे आपल्या दत्त संप्रदायात अत्यंत विलक्षण आहे. मी असं नेहमी म्हणतो की महाराजांच्या समाधीला मी प्रदक्षिणा केल्या की वर्षभरासाठी लागणारी मी बॅटरी चार्ज करून येतो. आणि मग ती चार्ज केलेली जी बॅटरी आहे ती विद्युत शक्ती माझ्या चित्रांमधनं प्रकट होते आणि त्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे महाराज त्याच्यातनं प्रकट होतात. आणि मग महाराजांच्या प्रदक्षिणा हा एक विलक्षण अनुभव आहे. माझ्या आजोबांनी मला ज्या लहानपणी संस्कार दिले, आजोबा मला नेहमी सांगायचे की दत्त संप्रदायात प्रदक्षिणांना विलक्षण महात्म्य आहे. प्रदक्षिणांचं महात्म्य हे अनन्यसाधारण आहे. म्हणून तुम्ही जर बघितलं असेल तर गाणगापूरला गेल्यानंतर सुद्धा नरसिंहस्वतींनी लावलेल्या वृक्षाच्या भोवती प्रदक्षिणा करणारे तुम्हाला शेकडो लोक दिसतील की त्यांच्या हातात पहाटे वेळेला हातात माळ असते आणि दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा करत एकाच वेळेला 200-500 लोक तिथे प्रदक्षिणा करत असतात. खूप विलक्षण अनुभव असतो. आणि प्रदक्षिणा करताना तुम्ही त्या शक्तीशी तादात्म्य पावता. असा विचार करून बघायचा की त्या शक्तीला जेव्हा तुम्ही त्याच्या भोवती जेव्हा फिरताना तेव्हा तुम्ही त्याला तुमच्या कर्मबंधनात अडकवण्याचा प्रयत्न करता. तुमची सगळी दूषित कर्म तुम्ही त्याच्या भोवती गुंडाळत असता. आणि मग त्याच्यातनं मुक्त करण्यासाठी सद्गुरूला आधी तुम्हाला त्यातनं सर्व मुक्त करावं लागतं. त्याच्याशिवाय त्याला चैन पडत नाही. एक प्रकारे आपण प्रदक्षिणेतनं सद्गुरूलाच आपल्यामध्ये अडकवत असतो. अक्कलकोटच्या प्रदक्षिणा, अक्कलकोटचे अनुभव इतके विलक्षण मी अनुभवलेत की एक अनुभव सांगायचं म्हटलं ना तर अनुभूतीचे एक एपिसोड करायला लागतील. पण एवढं नक्की सांगतो की अक्कलकोट समाधी हे अत्यंत जाज्वल्य आहे. समाधीला प्रदक्षिणा करताना मनात जो भाव ठेवून तुम्ही जे तुम्ही करता ते सगळंच्या सगळं सिद्धीला जातं. अनेक सिद्धस्थानांवरती, अनेक समाधी स्थानांवरती, अनेक देवतांच्या मंदिरांमध्ये आपण श्रीफळ अर्पण करतो. माझे आजोबा दत्त संप्रदायातले खूप अधिकारी सत्पुरुष होते. गायत्रीचे खूप मोठे अधिकारी साधक होते. गायत्रीची अनेक पुरस्करणं त्यांच्याकडनं झाली. माझ्या आजोबांनी मला माझ्या लहानपणीच प्रदक्षिणेचं महात्म्य अनेक वेळेला सांगितलं होतं. तेव्हा ते श्रीफळ अर्पण विधीसुद्धा मला नेहमी सांगायचे की तंत्रमार्गामध्ये आणि अध्यात्म मार्गामध्ये नारळ आणि लिंबू या 2 गोष्टींना खूप, ह्या तंत्रमार्गात जे तांत्रिक लोक असतात त्यांच्यामध्ये बघा तुम्ही लिंबू मंत्रून टाकला किंवा लिंबावरती काहीतरी विधी केलेत. तांत्रिक लोक ह्या लिंबाशी रिलेटेड अनेक गोष्टी करतात. तसेच मांत्रिक लोकसुद्धा नारळाशी घेऊन बरेच विधी करतात. आणि सात्विक लोकसुद्धा नारळाच्या माध्यमातून अनेक विधी करतात. याचं काय कारण असेल? माझ्या आजोबांनी मला जे लहानपणी सांगितलं होतं ते काही गोष्टी तुम्हाला मी नक्की त्यातल्या सांगतो. की श्रीफळ जे असतं, नारळाला आपण श्रीफळ म्हणतो, जे देवाला अर्पण करतो, तर त्याला शेंडी आपण ठेवतो. त्याला 3 डोळे असतात. ते 3 डोळे आपल्याला सुद्धा त्रिनेत्र आहेत असं आपण आपल्या अध्यात्मशास्त्राप्रमाणे मानतो की 2 आपल्याला दिसणारे नेत्र आणि तिसरा आपल्या भ्रूमध्याच्या मध्ये असलेला त्रिनेत्र. तर तसे त्या नारळाला श्रीफळाला पण 3 नेत्र असतात. आणि माझे आजोबा असं सांगायचे की पंचमहाभूतात्मक आपल्या शरीराचा जो देह आहे त्याचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणजे तो श्रीफळ आहे.
पृथ्वी आप तेज वायू जल अग्नी ही जी पंचतत्व जी आहेत ती नारळामध्ये प्रत्यक्षात उपस्थित असतात. म्हणजे जी नारळाच्या बाजूची जी कवटी असते ते पृथ्वी तत्व आहे. त्याच्या आतमध्ये ओपन पोकळ स्पेस असते ते वायू तत्व आहे. नारळाच्या आतमध्ये हलणारं पाणी असतं ते जलतत्व आहे. त्याच्या आतमध्येच खोबरं असतं आणि त्याच्यामध्ये ज्वलनशील असं तेल असतं ते अग्नितत्व आहे. पृथ्वी तत्व, आपतत्व, जलतत्व, वायुतत्व आणि अग्नितत्व ही सगळीच्या सगळी तत्व त्याच्यामध्ये प्रत्यक्ष उपस्थित असतात. म्हणून अध्यात्मामध्ये नारळाला जिवंत मानतात, म्हणून त्याला श्रीफळ म्हणतात. त्याला ती शेंडी आहे, त्याला ब्राह्मण म्हणलेलं आहे म्हणून त्याची ती शेंडी ठेवतात. शेंडी काढून देवाला अर्पण करत नाहीत. आणि तुम्ही बरेच ठिकाणी अनेक व्हॉट्सॲपवरती फिरणाऱ्या मेसेजमधनं किंवा अनेक लोकांना जुजबी माहितीत हे माहिती असेल की पूजा करताना पूजेतल्या अनेक गोष्टींमध्ये जलाला अनन्यसाधारण महात्म्य आहे. म्हणून आपल्याकडच्या जेवढ्या आपण पूजा करतो, मग वास्तुशांतीची पूजा असेल किंवा कुठल्याही प्रकारची उदक शांती ही प्रत्येक वास्तुशांतीत केली जाते, किंवा कुठल्याही मोठ्या पूजा करताना आधी कलश स्थापना करतात, कलशामध्ये पाणी स्थापन करतात. त्या पाणी जे त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं त्याच्यावरनं नारळ ठेवलेला असतो, त्याच्यात दक्षिणा असते, कुंकू फुलं वाहून त्याला त्या पाण्याचे आधी जलपूजन करतात. जलपूजन करताना त्याच्यावरती नारळ श्रीफळाची स्थापना केली जाते किंवा कधी कधी त्याच्यात दर्भ घालून ठेवलेले असतात. आणि नंतर जेव्हा ती पूजा होते, पूजा पूर्ण झाल्यानंतर त्याच तांब्याच्या कलशामधलं जे जल आहे ते दर्भाच्या काड्यांनी किंवा आंब्याच्या पानांनी ते असलेल्या यजमानांच्या अंगावरती ते गुरुजी असतात ते प्रोक्षण करतात. ह्याचा कधी आपण विचार केला आहे का? आपल्याला कल्पना नसेल पण एक माहिती करता म्हणून सांगतो. आपण बघा संकल्प करतो देवाला संकल्प करताना सुद्धा आपल्याला गुरुजी हातामध्ये पाणी देतात आणि मग संकल्प म्हणायला सांगतात. आणि मग आपण त्यांच्या पाठीमागे संकल्प म्हणतो आणि त्या संकल्पात अखंड अक्षता त्या पाण्याबरोबर दिलेल्या असतात. आणि मग आपण जेव्हा त्या अक्षतांसहित ते जल जे हातात घेऊन आपण संकल्प गुरुजींच्या पाठीमागे म्हणतो आणि मग गुरुजी म्हणतात ते संकल्पाचं पाणी आता तुम्ही ताम्हणामध्ये सोडा. आणि मग ताम्हणामध्ये सोडल्यानंतर ते ताम्हणातलं जे संकल्पाचं पाणी असतं ते आयदर तुळशीला किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडायला सांगतात किंवा चांगल्या ठिकाणी ते घालायला सांगतात. याचं कारण असं असतं की मग ते बाष्प होऊन पुन्हा जलतत्व जलमार्गाने किंवा आपतत्वाच्या माध्यमातून पुन्हा त्या देवतत्वापर्यंत जातं आणि तुमचा संकल्प त्या पाण्याबरोबर त्या देवतेपर्यंत पोहोचतो. कारण पंचमहाभूतातलं एक ते प्रतीक आहे. हे जे जलतत्व असतं आपण जलाच्या माध्यमातून का करतो तर तुम्ही पुराणामध्ये हा संदर्भ अनेक ठिकाणी तुम्ही पाहिला असेल की पाण्याला स्मरणशक्ती असते, पाण्याला मेमरी असते. हे तुम्ही खूप ठिकाणी व्हॉट्सॲपच्या मेसेजमध्ये कुठे अनेक लोकांनी त्याच्याबद्दल सांगितलं असेल. म्हणून हातात पाणी घेऊन संकल्प करतात की संकल्पाच्या माध्यमातून तुम्ही त्या जलाला सांगता तो संकल्प. आणि जल स्मरण त्याच्या स्मरणशक्ती ग्राह्यतेच्या क्षमतेमुळे ती आपण सांगितलेली घटना जी गोष्ट आहे ते कॅरी करतं. म्हणजे ती जी त्याला जी स्मरणशक्ती असते त्या स्मरणशक्ती ते पाण्याबद्दल त्याच्या स्मरणशक्तीमध्ये स्टोअर होतं आणि पाणी जलतत्वाच्या माध्यमातून बाष्पाच्या द्वारे त्या देवतत्वापर्यंत पोहोचतं. आणि हेच आपल्या पुराणामध्ये म्हणून आपण जेव्हा देवतेंना कुठले जेव्हा श्रीफळ ठेवायला सांगतात तेव्हा बरीच लोक काय करतात, तुम्हाला बऱ्याच लोकांना अनुभव असेल किंवा आपण कुठल्याही एखाद्या चांगल्या कार्यासाठी आपण देवाला श्रीफळ ठेवायची प्रघात आपल्याकडे आहे. तर बरेच लोक काय करतात तो श्रीफळ घेऊन जातात, देवाच्या पुढे ठेवतात, त्याला प्रार्थना करतात आणि घरी येतात. पण खरी पद्धत माझ्या आजोबांनी मला जी सांगितली होती तर श्रीफळ हा हातात धरायचा. तुम्हाला जी प्रार्थना करायची आहे ती श्रीफळाला करायची. म्हणजे श्रीफळाला सांगायचं की या समोरच्या देवतेला मला जे सांगायचं आहे ते मी या श्रीफळाला, तो आपल्या त्या देवतेच्या आणि तुमच्यामधलं माध्यम आहे, तो आपल्या दोघांच्या मधला ब्राह्मण आहे असं समजून त्या श्रीफळाला सगळं सांगायचं. आणि मग तो श्रीफळ तुम्हाला त्या गाभाऱ्यात जात येत असेल तर तुम्ही स्वतः किंवा तिथे मध्ये जर कोणी गुरुजी असेल तर त्यांच्या माध्यमातून त्या देवतेच्या पायापाशी तो नारळ ठेवायचा.
आणि मग ती मेमरी त्या नारळातल्या आतल्या पाण्याने कॅरी केलेली असते आणि मग त्या जलतत्वाच्या माध्यमातून तुमचा संकल्प, तुमची इच्छा किंवा तुम्ही जे काही त्याला प्रार्थना केली ती त्या देवतेच्या किंवा त्या देवतत्वापर्यंत पोहोचते. आणि हे नारळ त्यातनं करतो. कोल्हापूरच्या मुंगळे महाराजांनी मला एकदा सांगितलं होतं की नारळ जसं चांगलं करतो तसं वाईटही काम करू शकतो. कारण थोडक्यात आपण त्या पाण्याला प्रोग्रॅमिंग करतो. मग तुम्ही चांगलं पण करू शकता, वाईट पण करू शकता. म्हणून मला माझे आजोबा नेहमी सांगायचे आणि हेच मला पुढे कोल्हापूरच्या मुंगळे महाराजांनी पण सांगितलं होतं की चुकीच्या व्यक्तीकडनं किंवा आपल्याला माहीत नसलेल्या अनोळखी माणसाकडनं कधीही नारळ स्वीकारायचा नाही. आपण त्याच्याकडनं जर श्रीफळ स्वीकारलं, कारण हा वाईट शक्तीने भारलेला असतो तेव्हा तो नारळ असतो. आणि सत्पुरुषांच्याकडनं येणारा, देवतांच्या स्थानांवरनं येणारा किंवा आपल्या स्थानांवरचे जे आपल्याला गुरुजी जे आपल्याकडनं पूजा करून घेतात किंवा तिथून आपल्याला त्या गाभाऱ्यातनं मिळालेला नारळ हा कधी वाईट शक्तीने भारलेला नसतो. पण तुमच्या संपर्कात आलेल्या अनोळखी व्यक्तीकडनं जर तुम्हाला कधी नारळ मिळाला तर मुंगळे महाराज मला सांगायचे की असा नारळ तुमचं घर उद्ध्वस्त करू शकतो. कुठल्या तरी वाईट शक्तीने भारून किंवा कुठल्या तरी वाईट संकल्पना किंवा वाईट इच्छा ठेवून त्या फीड जर आपण त्या नारळाला केल्या आणि त्या पाण्याला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या तर जोपर्यंत तो नारळ तुमच्या घरात आहे तो तुमच्या घराला उद्ध्वस्त करू शकतो. इतकी ताकद त्या नारळात असते. म्हणून मला मुंगळे महाराज सांगायचे की एक नारळ आणि लिंबू आहे ना अख्ख्या घराला हलवू शकतात. म्हणून या तंत्र मार्गामध्ये नारळ आणि लिंबाला खूप महत्त्व आहे. आणि जसे सात्विक लोक नारळाचा वापर करतात तसेच ही असात्विक किंवा तांत्रिक मार्गातली किंवा वाईट शक्तींना वापरणारी जेवढी लोक आहेत ती नारळ आणि लिंबाचा जास्त वापर करतात. पण नारळ हा नेहमी म्हणून सत्पुरुषांच्याकडनं घ्यावा. सत्पुरुषांच्याकडनं जर नारळ मिळाला तर त्याचा तुम्हाला खूप जास्तीचा फायदा होतो. त्याच्यात शक्ती असते आणि तो ज्या शक्तीने भारलेला असतो तो नारळ जोपर्यंत, म्हणून तुम्ही बघा खूप ठिकाणी आपल्याला स्थानावरनं मिळाले, कुलदेवतेचं दर्शन करून आल्यानंतर तिथून आणलेला नारळ ज्या मंत्रांनी किंवा ज्या प्रकारच्या संकल्पाने तो भारलेला असतो ती दैवी शक्तीची कंपनं त्या नारळातल्या जलामध्ये अवतीर्ण झालेली असतात. म्हणून ते बरेच लोक बघा की कुलदेवतेचं दर्शन करून आल्यानंतर तो नारळ एका लाल वस्त्रात गुंडाळून आपल्या घरामध्ये टांगून ठेवतात. त्याचं कारण मुख्य ते असतं. किंवा तुम्ही हे पण बघितलं असेल की त्या नारळाला एका कलशामध्ये स्थापन करून कोंब यायची वाट पाहतात आणि असं म्हणतात की कोंब ज्यावेळेला येतो तेव्हा तुमच्यावरती आलेले सर्व प्रकारची जी संक्रमणं असतात ती कोंब येऊन बाहेर पडली की ती सगळी तुमची शांत होतात. मला असंही काही सत्पुरुषांनी सांगितलेलं की अर्थात हे प्रत्येकाला फ्लॅट संस्कृतीत राहणाऱ्या प्रत्येकाला शक्य नाही, पण ज्यांच्या ते जागा असते त्यांना हे शक्य असतं. कधी बऱ्याच वेळेला वास्तू तुमची शुद्ध करण्यासाठी सुद्धा केळीचं झाड लावायला सांगतात तुमच्या आजूबाजूला. आणि त्या वास्तूमध्ये जर केळीचं झाड लावलं आणि केळीला एकदा कोंब येऊन केळी येऊन गेली की ती वास्तू शुद्ध होते. असे अनेक प्रकार आपल्या पुराणातल्या अनेक ठिकाणी त्याचे उल्लेख आहेत. आता विषयांतर नको म्हणून मी आता थोड्याशा वेगळ्या, आता तुम्ही म्हणत असाल आज शिखर साने आले आणि अनुभव काहीच नाहीत. मागची 3 वर्ष माझ्या डाव्या खांद्याच्या शोल्डरच्या ऑपरेशन नंतर माझ्या डोळ्याचा त्रास खूप वाढला. मला वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक त्रासांनी पछाडून सोडलं. पण सांगायला नक्की हरकत नाही, ह्याच 3 वर्षात मी मागच्या 10 वर्षात जेवढं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम मी या 3 वर्षात केलंय. ही शक्ती कुठून येते हे खरोखर त्या महाराजांना माहिती आहे. माझ्या इतक्या वर्षाच्या काळात मी ही मागची 3 वर्ष जी अनुभवली आहेत ना ती अनेक अनुभूतींची न सांगता येणाऱ्या अनुभूतांची शैली, पाणी गरम, न सांगता येणाऱ्या
अनेक दिव्य घटना, अनेक अनुभूती की ज्या मी शेअर करू शकत नाही किंवा मला सांगायला थोडी बंधनं येतात, अशा अनुभूती आहेत. तरीसुद्धा त्यातल्या मी काही आज अगदी जे मला सांगाव्याशा वाटतात. मला गेली जवळपास माझं जसं स्वामी कार्य चालू झालं, महाराजांच्या चित्रसेवेचं कार्य झालं, त्या मागच्या 20-22 वर्षात ना मला खूप मनापासून वाटायचं की आपल्याला तिरुपती बालाजीचं दर्शन व्हावं. पण ते तिरुपती मला काही दर्शनाला बोलवत नव्हते. आणि एक दिवशी मला तिरुपतीवरनंच तिथल्या एका, मी तिरुपतीचा ट्रस्टी आहे असं सांगणाऱ्या एका सद्गृहस्थाचा फोन आला. सुरुवातीला ते माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलले, मग हिंदीमध्ये बोलले, आणि त्यात त्यांनी मला सांगितलं की मला स्वामी समर्थ महाराजांचं चित्र करून हवं आहे. आणि सुरुवातीला त्यांनी इंग्लिशमध्ये सांगितलं की मी अक्कलकोट महाराजांचा भक्त आहे, अजून कडक दे थोडं, मी अक्कलकोट महाराजांचा भक्त आहे. आणि मला त्यांनी ज्या पद्धतीने बोलून हे सगळं सांगितलं, तर माझा एक कुठेतरी श्रद्धाभाव असा होता की तिरुपतीवरनं तिथला ट्रस्टी येतोय, आणि तो तिरुपतीचा ट्रस्टी जर असेल आणि तो स्वामींचा भक्त आहे, हे माझ्यासाठी खूप जास्त अप्रूप का होतं की माझ्या महाराजांचा फॉलोअर तिरुपतीचा ट्रस्टी असू शकतो. म्हणून मला त्याच्याबद्दल एक कुठेतरी मला जास्ती ओढ वाटत होती. मग जसं जसं त्याचं माझं फोनवरती बोलणं वाढलं, मग त्यांनी मला सांगितलं की मला स्वामींचं चित्र करून पाहिजे. मग हिंदीमध्ये बोलले ते माझ्याशी. हिंदीमध्ये बोलल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की तुम्ही म्हटलं तिकडची लोक साधारणपणे साऊथची लोकही त्यांची भाषा सोडून बोलत नाहीत. मग हिंदीत बोलायला लागल्यानंतर मलाही जरा सोपं गेलं. म्हटलं तुम्हाला अक्कलकोट महाराज कसे काय माहिती? तेव्हा ते मला म्हटले की माझं शिक्षण सगळं मुंबईत झालं आहे, आणि मग त्याने मला सांगितलं की मला मराठी पण येतं. आणि मराठी पण येतं म्हटल्यानंतर मग माझ्या त्यांची जरा थोडं बोलणं वाढलं. आणि त्यांनी सांगितलं की मी स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत असीम भक्त आहे, आणि माझी इच्छा आहे म्हणे मी तिरुपतीच्या गाभाऱ्यात सुद्धा म्हणे मी ते सेवेला असतो तेव्हा सुद्धा म्हणे मी स्वामींचा जप करतो, तिरुपतीचा करत नाही. आणि असं सांगितल्यामुळे मला त्याच्याबद्दल एक कुतूहल वाटलं की आणि ते म्हटले मला स्वामींचं चित्र करून पाहिजे की जे मला माझ्या तिरुपतीच्या तिथल्या घरात लावायचं आहे, आणि मला स्वामी तिरुपतीच्या रूपात पाहिजेत. असं म्हणल्यानंतर माझ्यातला भोळा भक्त जागा झाला, आणि मी त्याला सांगितलं की मी करून देईन. आणि माझं मन कुठेतरी सांगत होतं की स्वामींचं आपण पहिल्यांदाच तिरुपतीच्या रूपात चित्र काढतोय, आणि आपण तिरुपतीला आजतागायत कधी गेलेलो पण नाही, आणि आपले महाराज तिरुपतीच्या रूपात प्रकट होऊन आता तिकडे तिरुपतीला जाणार आहेत. तर माझा भाव असा होता की हे चित्र आपण त्याला अर्पण करावं, त्याचे पैशाच्या भानगडीत पडू नये किंवा त्याचा व्यवसाय करू नये. आणि मी त्यांना सांगितलं की म्हटलं, त्यांचं नाव मुद्दामून नाही सांगत कारण काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत. मी त्यांना सांगितलं की तुम्ही या, म्हटलं मला चित्र तुम्हाला द्यायचं आहे, फक्त म्हटलं याचा मी व्यवहार करू नका, मी तुमच्याकडनं पैसे घेऊ इच्छित नाही. तुम्ही येता आणि साक्षात तिरुपतीने तुम्हाला तुमच्या थ्रू माझ्या स्वामी महाराजांचं चित्र मागवलं आहे, माझ्यासाठी मोठं भाग्याचा योग आहे, तर मी चित्र करीन. आणि मी त्यांना एक तारीख दिली, त्या तारखेला ते चित्र घ्यायला आले. येताना त्यांनी मला तिरुपती व्यंकटेशाचा मुख्य पूजेचा हार त्यांनी माझ्यासाठी आणला होता. मग उशिरा रात्री आल्यामुळे माझ्या पत्नीने त्यांना भोजन आमच्याकडेच करा म्हणून आम्ही आग्रह केला त्यांना. मग ते 8-7:30-8ला माझ्याकडे आले. माझ्या घरात सासूबाई होत्या माझ्या, आम्ही तिघंच त्यांच्याशी बोलत भोजन झालं. 11:30 नंतर जवळपास 12:30 वाजेपर्यंत अनेक घटना त्यांनी आमच्याशी शेअर केल्या. भोजन झाल्यानंतर मी अत्यंत श्रद्धेने असं ऐकलं होतं की तिरुपतीला सुवर्ण अर्पण करतात, म्हणून मी सुवर्णाचं एक छोटं वळं त्या तिरुपतीच्या ट्रस्टीच्या हातात घातलं. या श्रद्धेने घातलं की हा तिरुपतीवरनं आलेला
तिथला तिरुपतीचा दूत आहे की त्याला घातलं म्हणजे ते तिरुपतीपर्यंत पोहोचेल. आपण तिरुपतीला कधी जाऊ मला माहिती नाही, पण आपण त्याच्या माध्यमातून ह्याची ही सेवा करावी असं माझं मन. मला कुठंतरी वेडं भक्ती, आपण वेडी भक्ती करतो ना, मी तसं तुमच्यासारखा मी पण थोडासा वेडा आहे, तशी मी ती केली. आणि मग मी त्याच्या त्या हातात वळ घातलं, त्याची काय त्याला त्याला आम्ही शाल वगैरे त्याच्या अंगावर घातली, भोजन झालं. मग ते का सगळं करून 12-12:30 ते गृहस्थ बाहेर पडले. मग आम्ही त्यांना सोडायला गेटपर्यंत गेलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच त्यांचा मला 7-7:30ला फोन आला. मला म्हणते, शेखरजी काल तुम्ही ते मला हातात घातलेलं तुमच्या घरी राहिलं का हो? तर मी म्हटलं माझ्या घरी कसं राहील म्हटलं, तुम्ही ते तुमच्या हातात घातलं होतं ते तुम्ही तुमच्या हाताने काढून तुमच्या पाऊचमध्ये ठेवलं म्हटलं. मग ते म्हटले नाही हो म्हटले, ते पाऊचमध्ये माझ्या आलंच नाही म्हटले. म्हटलं तर तुम्ही इथे राहिला असतं तर तुम्हाला म्हटलं मी गेटच्या बाहेर असतं तुम्हाला मी सोडायला आलो, तसं म्हटलं जर राहिलं असतं तर मी तुम्हाला फोन करून बोलून घेतलं असतं की ते राहिलंय, तुम्ही परत घ्यायला या म्हणून. असं म्हटल्यानंतर ती व्यक्ती मला म्हणली की तुमच्या मनातला भाव चांगला नसेल म्हणले, म्हणूनच ते माझ्यापर्यंत पोचलं नाही. असं म्हणल्यानंतर ना मला कुठेतरी त्याच्या दांभिकपणाबद्दल भयंकर राग उत्पन्न झाला. आणि मग मी त्यांना अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की तुम्ही जर असं म्हणायची हिंमत करताय म्हटलं, माझ्या घरात येणारी लक्ष्मी आहे ना म्हटलं, 1-1 रुपया माझ्या घरातला स्वामींची चित्र करून येतो म्हटलं, आणि तुम्ही माझ्या लक्ष्मीचा अवमान करताय म्हटलं. आणि त्याच्यानंतर मी माझं उग्र रूप धारण केलं. मला सहन झालं नाही, माझ्या महाराजांचा इन्सल्ट आहे. कारण तो माझ्या घरात येणारी लक्ष्मी ही स्वामींच्या इच्छेने स्वामींच्या चित्रातून येते, त्या लक्ष्मीचा अवमान करतो ह्या मनुष्य. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, ते म्हणले तुम्ही चांगल्या इच्छेने दिलं नसणार म्हणल्या क्षणी म्हटलं तो कुठला तिरुपतीचा ट्रस्टी असो नाही तर आणखीन कोण असो, माझ्या महाराजांच्या माध्यमातून येणाऱ्या लक्ष्मीचा जो अपमान करतो, मी अत्यंत स्पष्ट किंवा त्याला जिव्हारी लागेल अशा भाषेमध्ये मी त्याचा अवमान केला, त्याचा खूप अपमान केला. मला राहवलं नाही. त्यानंतर मी त्या व्यक्तीला त्याच्याबरोबरचं काढलेला फोटो बिटो जे काय आदल्या दिवशी माझ्या पेजवर पोस्ट केलं होतं ते मी सगळंच्या सगळं डिलीट करून टाकलं. कुठेतरी मी राग माझा व्यक्त केला, कारण हा माझ्या महाराजांचा अवमान आहे. मग तो मला सांगायला लागला, मी तुमची गंमत केली, फार मनावर घेऊ नका. म्हटलं ही गंमत नसते म्हटलं, हा माझ्या स्वामी महाराजांचा अवमान आहे. आणि नाही म्हणे तुम्ही या म्हणे लवकर दिवाळीमध्ये मी तुम्हाला तिरुपतीचं दर्शन घडवीन. असं करणं मला तुझ्याकडनं दर्शन नको. तिरुपतीची जर इच्छा असेल म्हणलं तर हे वर्ष संपायच्या आत तिरुपती स्वतः मला दर्शनाला बोलवतील. मी ज्या श्रद्धेने केलं ते जर चुकीचं असेल तर ती तिरुपतीची इच्छा. आणि मी असं समजेन ती व्यंकटेश जर माझ्यावरती जर प्रसन्न असतील किंवा जर मी केलेली सेवा ही जर मनोभावे असेल तर तुझ्यासारख्या असल्या तोतया ट्रस्टीची मला गरज नाही म्हणलं. आणि तू ट्रस्टी असशील किंवा नसशील त्याहीपेक्षा मला माझे महाराज जास्त प्रिय आहेत, कारण मी माझ्या महाराजांना तिरुपतीच्या रूपात पाहतो. आणि जर ते तिरुपती असतील तर तुझ्यासारख्या मधल्या माणसाची मला गरज नाही म्हटलं. आणि माझी 25-26 वर्ष जी मी मनाशी बाळगलेली इच्छा होती तिरुपती दर्शनाची, ती माझी अशी सहज शक्य मला होईल इथपर्यंत आलेली होती. पण ही व्यक्ती खटकल्यामुळे मी त्या व्यक्तीला बाजूला केलं आणि महाराजांना सांगितलं की माझी तिरुपतीची इच्छा मात्र अपूर्ण राहिली या निमित्ताने, आणि जी इतकी वर्ष मी बाळगली होती. आणि हे जर मी चुकीचं केलं असेल तर तुमची इच्छा, पण जर चुकीची केली नसेल तर तिरुपतीचं दर्शन मला घडवा. आणि पुढच्याच काही दिवसात माझा नवनाथ भालेकर नावाचा अतिशय जवळचा मित्र आहे, त्यांनी मला फोन केला आणि मला अचानक सांगून टाकलं की मला जरा तुझं आधार कार्ड पाठव. आणि मी जवळचा हक्काचा मित्र असल्यामुळे मी त्याला पाठवलं. आणि मला त्यांनी 2 दिवसांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यात आपण तिरुपतीला जातोय. आणि गमतीचा भाग म्हणजे मी त्याला ह्या कुठलीही याच्यातली एकही गोष्ट सांगितली नव्हती. आणि बोलल्या दिवसापासून 3ऱ्या आठवड्यामध्ये तिरुपतीच्या दर्शनाला जायचा योग आला. आणि तिरुपतीला सुद्धा मला प्रचंड गर्दी असताना तिथे एक VIP कक्ष असतो. मला माहिती नाही त्या माझ्या मित्रांनी कुठल्या पद्धतीचं ते दर्शन कशा पद्धतीने ते सगळं जमवलं होतं. पण एक कुठल्या तरी मागच्या बाजूने एक रस्ता होता, त्या रस्त्याने डायरेक्ट गाभाऱ्यापर्यंत अवघ्या 10 मिनिटात आम्ही पोचलो. आणि
गाभाऱ्यात तिरुपतीच्या प्रत्यक्ष समोर अगदी जवळनं दर्शन, आणि ते सुद्धा काही मिनिट, 1.5, 2, 3 मिनटं मला त्याच्यासमोर गाभाऱ्यात त्याचं प्रत्यक्ष दर्शन मिळालं आणि विलक्षण भारलेला अनुभव मला तिरुपतीत मिळाला. तर ही गोष्ट तितकीच खरी असते किंवा आपण आपल्या आराध्य देवतेला जेव्हा सर्व स्वरूपामध्ये भसतो किंवा सर्व स्वरूपामध्ये त्याच्यावर प्रेम करतो, तेव्हा तोही तुमच्यावरती तितकंच प्रेम करत असतो. फक्त ते प्रेम निस्पृह असावं, निरपेक्ष असावं, कारण प्रेमाची भाषा ही देवाला नक्की कळते. तिरुपतीचं दर्शन माझ्यासाठी अत्यंत सुंदर झालं, मी सांगू शकत नाही. व्यंकटेशाची उपासना किंवा तिरुपतीची ही विष्णू तत्वाची आपण मानतो. मी गेली अनेक वर्ष, म्हणजे जशी स्वामींची चित्र काढतोय, गेली 25-28 वर्ष ज्ञानदेवांचा हरिपाठ बाबा महाराज सातारकरांच्या आवाजातला माझ्या स्टुडिओमध्ये लिटरली हजारो वेळेला, लाखो म्हणणार नाही पण हजारो वेळेला माझ्या स्टुडिओमध्ये, कारण दिवसातनं 10 ते 12 वेळेला माझ्याकडनं हरिपाठ कमीत कमी ऐकला जातो. असं गेले 25 वर्ष चालू आहे. आणि काही चांगल्या सवयी, म्हणजे मी इव्हन सकाळी हल्ली मॉर्निंग वॉक हे खूप हार्ड असतं, ते मला पण, कारण मला दिवसा वेळ मिळत नाही, तर सकाळच्या मॉर्निंग वॉकला जाताना सुद्धा मी हरिपाठ मोबाईलमध्ये लावतो. आणि हरिपाठ एक तास 30 मिनिटाचा आहे, 1 तास 3 मिनिटाचा. तर 1 तास 3 मिनिटाचा हरिपाठ ऐकेपर्यंत वॉक करायचा आणि हरिपाठ संपला की घरी परत यायचं. असं बरेच दिवसाचं माझं ह्या पद्धतीनेच मी तो हरिपाठ ऐकत ऐकत माझं सकाळची सुरुवात करतो. दिवसा स्टुडिओत काम चालू असताना पण हरिपाठ चालू असतो आणि एक छान अनुभव मिळतो. हरिपाठ ऐकताना एक आनंद मिळतो विलक्षण. म्हणजे माझी नेहमीची काही अगदी आवडती स्वामी चरित्र स्तोत्र, गुरुस्तन स्तोत्र, रुद्र, विष्णू सहस्त्रनाम आणि हरिपाठ आणि पसायदान हे माझं अगदी नित्य उपासनेत, आणि गणेश सहस्त्रनाम. तर नित्य उपासनेत ते माझे काही ह्या गोष्टी अगदी नित्य चालू असतात. हरिपाठ माझा बाबा महाराज सातारकरांचा हरिपाठ अत्यंत आवडता. आत्ता आलेला विलक्षण अनुभव म्हणजे एक 15 दिवसापूर्वीची 2-3 आठवडे झाले, आमच्या सोसायटीमध्ये एक वॉकिंग ट्रॅक केलेला आहे आणि त्या वॉकिंग ट्रॅकला मी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलो होतो. आणि चालत असताना त्या ज्ञानदेवाच्या हरिपाठामध्ये एक अभंग आहे, आणि संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य. त्या हरिपाठातली ओवी, अंतकाळी तैसे संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतर्बाह्य, ही ओवी चालू होती अभंगाची. आणि मी चालत असताना माझ्या पुढच्या बाजूला एकदम भला मोठा, एवढा मोठा दगड पडला आणि तो दगड पडल्याचा आवाज झाला म्हणून बाजूला बघितलं तर मी जिथून चाललो होतं ते बाजूला नारळाचं झाड होतं आणि नारळाच्या झाडावरून एक भला मोठा चांगला, एवढा म्हणजे अत्यंत मोठ्या आकाराचं एक शहाळं झाडावरनं तुटून माझ्या खांद्याच्या